कर्क राशीच्या जातकांना सांगू इच्छिते, गुरु ग्रह 12व्या घरातनं मार्गी अवस्थेतनं गोचर करतोय. हा संपूर्ण महिना खर्चाचा असणार आहे. म्हणजे या महिन्यामध्ये विशेष गुंतवणुकी वास्तूमध्ये सुद्धा होऊ शकतात. त्यांना वास्तू खरेदी करायची त्यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी असणार आहे. 9व्या स्थानामध्ये शनी, मंगळ आणि बुध यांचं गोचर अस्तावस्थेमध्ये असणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती थोडीशी कमी होऊ शकते. या दरम्यान तुमचं अध्यात्मातलं मन न रमणे अशा काहीशा शंका किंवा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. म्हणून संपूर्ण महिना मेडिटेशनचा आधार घ्यायचा आहे आणि संपूर्ण तुमची सेवा, जी नित्य सेवा सुरू आहे ती सुरू ठेवायची आहे. दशमात रवी उच्चस्थ आहेत, त्यामुळे शेतजमिनीची कामे आणि तसेच आर्थिक व्यवहार, सरकारी खात्यातील काही कामे मार्गी लागून घेण्यासाठी उत्तम आणि श्रेष्ठ कालावधी असेल. या दरम्यान सुरुवात केलेली कामे निश्चित तुम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकाल. अशा पद्धतीने सुद्धा रवी ग्रहाची साथ सोबत घेऊन तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवून आणि एकनिष्ठेने तुम्ही सगळे व्यवहार पूर्ण करू शकता. परंतु या महिन्यामध्ये थोडीशी चिडचिड सुद्धा वाढणार आहे. भाग्यस्थानामध्ये शनी मंगळ युती करतायत, बुध सुद्धा तिथेच आहेत. त्यामुळे वैचारिक मतभेद होत आहेत आणि त्यामुळे चिडचिड होतीये. असे काहीसे परिणाम सुद्धा तुम्हाला दिसू शकतात. म्हणून विशेष काळजी घ्या. जी नित्य उपासना तुम्हाला संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती करून पहा.